नमस्कार. विदर्भातला बुलढाणा जिल्हा जर राजकीय दृष्ट्या विचार केला तर विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्याला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. या जिल्ह्यानं शिवसेनेला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. या जिल्ह्यातील अनेक नेत्यांना राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये पाठवलं, पण या जिल्ह्याचं दुर्भाग्य आहे की एकही शिवसेनेचा नेता या जिल्ह्याला आतापर्यंत राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर ओळख देऊ शकला नाही. आणि म्हणूनच या जिल्ह्याला राजकीय आणि विकासाच्या दृष्टीनं मागासलेला जिल्हा असं म्हणतात. इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. आता एवढं सगळं जरी असलं तरी लोणार येथे असलेलं लोणार सरोवर असेल, जिजाऊंचं जन्मस्थान असलेलं सिंदखेड राजा असेल किंवा संत गजानन महाराजांचं शेगाव असेल, या गोष्टींमुळे आज या जिल्ह्याची जगभरात थोडीफार ओळख आहे. या जिल्ह्यामध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. या जिल्ह्याच्या निवडणुकीला कधीही रस येत नव्हता, पण पहिल्यांदा अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांमुळे या जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत रस आला. नेहमी दुहेरी होणारी बुलढाण्याची निवडणूक तिहेरी झाली आणि या बुलढाणा जिल्ह्याच्या निवडणुकीची चर्चा पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. शेवटी या निवडणुकीतही प्रतापराव जाधवांचाच विजय झाला. या जिल्ह्याचं सौभाग्य आहे की याच प्रतापराव जाधवांना आता केंद्रात मंत्रिपद मिळाले. त्यामुळं या मंत्रिपदाचा हे प्रतापराव जाधव या बुलढाण्याच्या विकासासाठी भविष्यात किती उपयोग करतील ते तर आता येत्या काळातच कळेल. पण आता याच बुलढाणा जिल्ह्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं. या बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात 7 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि जर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर त्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकीच प्रमुख 4 विधानसभा मतदारसंघांबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलणार आहे. ते 4 मतदारसंघ म्हणजे सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, चिखली आणि बुलढाणा. आता प्रश्न क्रमांक 1, या 4ही मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळेल? त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, कोण आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे आणि कोण इथला आमदार बनण्याची संभावना आहे? प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात सुरू असलेला मराठा ओबीसी वाद या 4ही मतदारसंघात किती प्रभावी ठरेल आणि त्याचा निवडणुकीच्या निकालावर किती प्रभाव पडेल? आणि प्रश्न क्रमांक 3, या 4ही मतदारसंघात कशा प्रकारे निवडणुकीच्या अगोदर बरेच नेते या पक्षातून त्या पक्षात जाऊ शकतात तिकीट मिळवण्यासाठी. त्यामुळं आज या 4 मतदारसंघांचा संपूर्ण लेखाजोखा जशाच्या तसा तुमच्या समोर ठेवणार आहे. त्यामुळं पुढचे काही मिनिटं माझ्यासोबत नक्की थांबा. तत्पूर्वी नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात बुलढाणा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातल्या 4 महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांबद्दल त्यांचा संपूर्ण लेखाजोखा आणि जी काही परिस्थिती आहे ती जशीच्या तशी तुमच्या समोर ठेवणार आहे. आता जिल्ह्याचं नाव बुलढाणा आहे, त्यामुळे सुरुवात बुलढाणा जिल्ह्याच्या पासूनच करूयात. त्यामुळे सगळ्यात पहिले बुलढाणा विधानसभा मतदारसंघ. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सगळ्यात सध्या 3 गोष्टी खूप चर्चेत आहेत. पहिली गोष्ट, विद्यमान आमदार संजय गायकवाडांची बेताल वक्तव्य. दुसरी गोष्ट, विद्यमान आमदार संजय गायकवाडांनी केलेला विकास. आणि तिसरी गोष्ट, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचा स्वतः या मतदारसंघामध्ये ते राहतात. आता सध्या जर तुम्ही 100 लोकांना विचारलं तर त्यापैकी 70 लोक तुम्हाला सांगिततील की संजय गायकवाडांनी इथे मोठा विकास केलाय, पण संजय गायकवाडांची बेताल वक्तव्य जिंकतील की त्यांनी केलेला विकास जिंकेल हे तर येत्या निवडणुकीतच कळेल. पण थोडं या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास आपण समजून घेऊ. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये 2004 आणि 2009 मध्ये विजयराज शिंदे इथले आमदार होते. 2014 मध्ये हर्षवर्धन सपकाळ इथले आमदार झाले आणि 2019 मध्ये संजय गायकवाड इथले आमदार झाले. त्यांनी जवळजवळ 26,000 मतांनी विजय शिंदे यांचा पराभव केला होता. आता या बुलढाणा जिल्ह्याची निवडणूक ही जवळजवळ सोहेरी लढत ही 2019ला झाली होती, कारण सपकाळही उभे होते, विजय शिंदेही उभे होते, संजय गायकवाडही उभे होते आणि योगेंद्र गोडे असे 4 उमेदवार उभे होते. मोठी मतविभागणी यामध्ये झाली होती आणि त्यामध्ये संजय गायकवाडांचा मोठा विजय झाला होता. आता या सध्या जे काही महायुती आणि आघाडीचं चालू आहे त्यामुळे संजय गायकवाड जे सध्या शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध आता इथं कोण उभं राहील, संभाव्य उमेदवार कोण आहेत त्याच्यावर तुम्ही थोडी नजर देऊ. सगळ्यात पहिलं आणि आघाडीवर नाव आहे इथं जालिंदर बुधवतांचं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून त्यांना उमेदवार मिळण्याची दाट शक्यता आहे.
सध्या शिवसेनेचा आमदार असल्यामुळे ही जागा उद्धव ठाकरेंनाच मिळेल अशी जास्त शक्यता आहे। त्यामुळे जालिंदर बुधवंत यांचं नाव सध्या इथं आघाडीवर आहे। त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ ही काँग्रेसकडून तिकीट घेण्याच्या तयारीत आहेत, पण मी तसं तुम्हाला सांगितलं काँग्रेसला ही जागा मिळेल याची शक्यता काही वाटत नाही। त्यानंतर विजय शिंदेही उभा ठाकून तिकीट मिळण्यासाठी तयारी करत आहात आणि वेळेवर जर त्यांनाही तिकीट मिळालं तर तुम्हाला नवल वाटण्यासारखी गोष्ट नाही, कारण ते माजी आमदारही आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर इथे की हा तुपकरांचा स्वतःचा मतदारसंघ आहे। तुपकर स्वतः बुलढाण्यात राहतात, त्यामुळं रविकांत तुपकरांवर इथं विचार केला जाऊ शकतो। पण संजय गायकवाडांनी इथं खूप विकास केलेला आहे, त्यामुळे जर तुपकर इथं उभे राहिले तरी ही लढत खूप चुरशीची होईल, कारण तुपकरांच्या पाठीमागे एक मोठा शेतकरी वर्ग आहे। असं जरी असलं तर गायकवाडांच्या पाठीमागे विकास आहे, त्यामुळं तुपकरांना याच्यापेक्षा सिंदखेडराजा जास्त सोपा जाऊ शकतो। ते कसं हे पण या व्हिडिओत पुढे सांगणार आहे, थोडं थांबा। आता हे झालं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाबद्दल। दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे सिंदखेडराजा मतदारसंघ। सिंदखेडराजा मतदारसंघात तर खूप मजा चालू आहे, कारण इथे जेवढे प्रमुख नेते आहेत ते सगळे सध्या महायुतीमध्ये आहेत। म्हणजे इथले विद्यमान आमदार शिंगणे साहेब असतील ते स्वतः अजित पवार गटात आहेत। त्यानंतर या मतदारसंघातून जे प्रमुख नेते आहेत जसं शशिकांत खेडेकर असतील तेही स्वतः शिंदे गटाकडून आहेत। सुनील कायंदे असतील जे माजी आमदार तोताराम कायंदे यांचे चिरंजीव आहेत, तेही भारतीय जनता पार्टीत आहेत। विनोद वाघही भारतीय जनता पार्टीत आहेत आणि डॉक्टर मांटेही भारतीय जनता पार्टीत आहेत। सविता मुंडे यांना इथं वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे। सविता मुंडे ह्या स्वतः वंजारी असल्यामुळं आणि या मतदारसंघात वंजारी मतांचा मोठा प्रभाव असल्यामुळं मागच्या 2019च्या निवडणुकीत सविता मुंडेंनी ती बरीच मतं खाल्ली होते। सविता मुंडे जिंकण्याचा चान्स तरी इथं कमीच आहे, पण सविता मुंडे किती मतदान घेतील याच्यावर कोण जिंकेल आणि कोण हरेल हे ठरू शकतं, एवढं मात्र खरं आहे। आता सध्या राजेंद्र शिंगणे शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना महाराष्ट्रामध्ये उधाण आलेलं आहे। जर राजेंद्र शिंगणे शरद पवारांसोबत गेले तर मग इथे कोणाला तिकीट मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। राजेंद्र शिंगणे स्वतः मराठा चेहरा आहे, त्यामुळे महायुती प्रयत्न करेल की त्यांच्या विरुद्ध एक मराठा चेहराच निवडणुकीत असावा। त्यामुळे रविकांत तुपकरांना इथून तिकीट मिळण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे। आणि आत्ताच एक कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाली होती की रविकांत तुपकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून तिथं तिकीट मिळणार आहे। त्यामुळं रविकांत तुपकरांना तिकीट मिळण्याचा सगळ्यात चान्स इथं आहे। जर रविकांत तुपकरांना तिकीट मिळालं नाही तर मुंडे समर्थक म्हणून सुनील कायंदेंचंही नाव चर्चेत आहे। त्यानंतर विनोद वाघही देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळीक आहेत असं मानलं जातं। त्यामुळं नेमका त्या सिंदखेडराजात काय होईल ते तर येता काळच सांगेल, पण तरीही रविकांत तुपकरांचं नाव इथं सगळ्यात जास्त आघाडीवर आहे। आता पुढचा मतदारसंघ, एक अजून गोष्ट, याच सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांना लोकसभेला जवळजवळ 30,000 मतांची लीड होती। दुसरी गोष्ट, या मतदारसंघात SC ST आणि मुस्लिम मतांचा खूप प्रभाव आहे। जवळजवळ 30% SC ST आणि मुस्लिम मतदार या मतदारसंघात आहेत, त्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीला होईल। आता तिसरा मतदारसंघ म्हणजे मेहकर आणि लोणार मतदारसंघ। मेहकर लोणार मतदारसंघाबद्दल सांगायचं असलं तर SC साठी हा मतदारसंघ आरक्षित आहे। विद्यमान आमदार संजय रायमुळकर साहेब जवळजवळ 2009 पासून इथले आमदार आहेत। ते SC आहेत का नाही या विषयावर वारंवार चर्चा असतात, पण अजूनही कोर्टांचा निकाल त्यांच्याच बाजूने आहे, त्यामुळे याही निवडणुकीत तेच उभे राहतील। रायमुळकरांची वैशिष्ट्यता सांगायची झाली तर 2009 पासून आतापर्यंत नेहमी त्यांचं जिंकण्याचं जे काही मार्जिन आहे ते वाढतच जातं, पण यावेळेस पहिल्यांदा रविकांत तुपकर प्रस्तुत ऋतुजा चव्हाण नावाचे एक उमेदवार तिथं खूप चर्चेत आहेत। पण तरीही रायमुळकरांचा जो तगडा जनसंपर्क आहे, सर्वसामान्यांसोबत रायमुळकरांची जी बंदिलकी आहे, रायमुळकर असं म्हणतात की एका फोनवर काम करतात, अशा बऱ्याच गोष्टींमुळं लोणार तालुक्यात रायमुळकरांचा खूप मोठा प्रभाव आहे। आणि जातीनिहाय मतदान म्हणजे मराठा आणि जे काही वंजारी समाजाचं मतदान आहे, सगळे समाज इथं संजय रायमुळकरांना दरवेळेस मतदान करतात, त्यामुळे इथं रायमुळकरांना हरवणं तितकं सोपं जाणार नाही। मागच्या निवडणुकीतही रायमुळकरांचा विजय तब्बल 62,000 मतांनी झाला होता। विदर्भातच नाही तर संबंध महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी जिंकणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते, पहिल्या 10 मध्ये त्यांचं नाव होतं। त्यामुळं इथं संजय रायमुळकरांना हरवणं खूप अवघड आहे। त्यांची लीड एखाद्या वेळेस मागं पुढं होऊ शकते, पण संजय रायमुळकरच जिंकतील असा अंदाज आहे। त्यानंतर इथं संभाव्य उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोपाल बिच्छारे यांचं नावही आघाडीवर आहे। तर गोपाल बिच्छारे, संजय रायमुळकर आणि ऋतुजा चव्हाण अशी तिहेरी लढत ही होऊ शकते। जर रविकांत तुपकरांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं तर कदाचित ऋतुजा चव्हाण यांना इथं माघार घ्यावी लागू शकते। असं एक मेहकर मतदारसंघाचं चित्र आहे। आता शेवटचा मतदारसंघ
चिखली मतदारसंघात दोन तगड्या नेत्यांची फाईट यावेळेस होईल. श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे. राहुल बोंद्रेंच्या या मतदारसंघात मोठं नेतृत्व आहे. 2014लाही ते आमदार होते, 2009लाही ते आमदार होते. भलेही 2019ला त्यांचा पराभव जरी झाला असला तरी तो पराभव फक्त 7,000 मतांनी होता. त्यामुळे यावेळेसही स्वतः महाले वर्सेस राहुल बोंद्रे अशी मोठी ताकदीची लढत येथे होईल आणि या लढतीत कोणीही जिंकलं तर 4-5 हजार मतांनी जिंकेल असा एक इथला सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे या मतदारसंघातही काय होईल हे येत्या काळात बघायचं राहील. या मतदारसंघातही जवळजवळ 32% SC ST आणि मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळं हे मतदार जर राहुल बोंद्रे सोबत गेले तर कदाचित यावेळेस राहुल बोंद्रेंची तर वर्णी लागू शकते असाच अंदाज आहे. त्यामुळं आता हे एकंदरीत 4 मतदारसंघांचा एक आढावा मी तुम्हाला दिलेलाच आहे. मराठा OBC आरक्षणाचा जास्त फटका या जिल्ह्याला बसणार नाही. त्याचं कारण असं आहे की या जिल्ह्यामध्ये दोन्हीही पार्ट्यांकडून एकाच समाजाचे उमेदवार निवडणुकीत उभे राहतील. त्यामुळे मराठा OBC आरक्षणाचा जास्त फटका इथे बसणार नाही. सिंदखेड राजामध्ये तो फटका बसण्याचा अंदाज आहे. पण जर राजेंद्र शिंगणेंविरुद्ध कोणता वंजारी उमेदवार निवडणुकीत आला तर हा होता या 4ही मतदारसंघांचा संपूर्ण लेखाजोखा. आता या 4 मतदारसंघांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहे, कोण लीडवर आहे, कोण जिंकण्याची जास्त संधी आहे, महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं कोणाला तिकीट दिलं पाहिजे, या संपूर्ण विषयावर कमेंट बॉक्समध्ये नक्की बोला. मनमोकळेपणानं बोला. कोणं खरोखर विकास केलाय, विकास केलेल्या माणसाला जिंकवणं एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळं ज्यानं खरोखर विकास केला असेल त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून चांगल्या नेत्यांचा प्रसार होईल आणि आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र घडवू शकू. आजच्यासाठी फक्त एवढंच. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, साईडला दिलेली घंटा जरूर दाबा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल. आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.